आय विल ओळख राहू द्या. आय विल ओळख राहू द्या. सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज एकदम रँडमली व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, कारण तसं काही खास नाही आहे, पण आता खूप मोठा जोक झाला आमच्या दोघांमध्ये आणि मग म्हटलं चला. आणि आज आहे ना थोडासा फनी व्हिडिओ असणार आहे. तर आज मी यांना सगळं काही खूप माझ्या मनातून जे खरं खरं आहे ना, खरं खरं बोलणार आहे एकदम. तर आज सकाळपासून मी खूप जास्त कामं केली. पहिली गोष्ट तर म्हणजे इतके कामं केले की माझ्या पूर्ण हाताला हात नव्हता आज सकाळपासून. काम म्हणजे काय केलंय मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. ते काम म्हणजे दिवसभर बेडवर लोळायचं काम केलेलं आहे मी आज. आणि आज बघूयात कसा होतोय व्हिडिओ. खूप जास्त फनी आहे. सो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. सो स्टे ट्यून. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. लय जास्त टेन्शन आले त्यांना आणि ते टेन्शन कशामुळे आले नाही मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता आहे ना आम्ही दोघांनी पण मिळून सगळ्या झाडांना पाणी घातलंय, इथल्या किचनच्या खिडकीतल्या वगैरे सगळ्या. आणि आता आहे ना माझा नवरा मला बळबळ बाहेर नेतोय. मला जायचं नाहीये बाहेर. माझं म्हणणं आहे माझे घरात खूप सारे कामं पडलेत, मला बाहेर नाही जायचंय. पण ह्यांचं म्हणणं आहे की चल तू बाहेर आल्याशिवाय माझी कामं होत नाहीत. आणि मी सकाळपासून आज अशाच अवतारात होते, केस सुद्धा विंचरलेले नाहीये. आणि बघूया आता आम्ही बाहेर कुठे जातोय ते. आणि आजचा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त खास आहे. आणि तो का खास आहे ना हे तुम्हाला पुढे सांगते. आज काय माहिती काय ह्यांच्या मनात, सकाळपासून नुसती कॉमेडी चालू आहे. आता बघू. आज भाजीला पण आणायला जायचे, सगळे काही अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता माझा नवरा नाही म्हणतोय, पण त्याला नेणार आहे कारण की भाजीला काहीच नाहीये. 2 दिवसात काल डाळ केली होती, सोयाबीन केलं होतं, असं काय काय चालू आहे. नाही जायचं कुठं, मग काय करायचं. घरीच बसायचं. बघा डोमेस्टिक व्हायलन्स करतोय माझा नवरा. असं काही नाहीये बरं का, प्रेमळ आहे. इंग्रजी लय बेकार आहे माझ्या नवऱ्याची. चला मग भेटू आपण परत वगैरे झाल्यानंतर. आय विल ओळख राहू द्या. आय विल ओळख राहू द्या. माझ्या ऑडियन्सला असे ब्लॉग बघायची सवय नाहीये हो. माझी ऑडियन्स माझ्यासारखी साधी भोळी आहे आणि तुमची असली आय विल ओळख राहू द्या. चला मग आता बघूया. चहा वगैरे प्यायचा आहे. वाजलीत किती 5:30, 15 मिनिटं पुढे आमचं घड्याळ. चला मग जे काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. या चहा प्यायला. चहा ठेवलाय आता. फ्रीज साफ करायचं आहे मला. आज भरपूर सारे काम आहेत. आज बघू आता काय काय होते. बाकीचे राहिलेले उद्या करायचे. दिवसभर आराम केल्याचा हा परिणाम आहे. आमचे पतिदेव. आता आमची एवढी घाई चालली आहे सनसेट बघण्यासाठी. आणि मी तुम्हाला दाखवते 2च मिनिटं कॅमेरा फिरवून. इतका भारी व्ह्यू आहे ना, लय भारी व्ह्यू आहे. इथून दिसत नाहीये तरी पण बघू मी जमलं तर दाखवते. लय मस्त व्ह्यू आहे. चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते.
आम्ही एवढी धावपळ करून आलो, पण सनसेट गेला होता. जेवढा काही लांबून कॅप्चर करता आलाय तेवढा तर मी केलाय. चला आता जातो आम्ही. मंडईत आलो होतो आम्ही भाजी घ्यायला, तसंच आम्ही इकडे सनसेट बघायला रॉंग साईडने चाललोय. हे बघा मागे. आणि त्यानंतर आहे ना भाजीला वगैरे घेतलं आणि तिकडून घरी आले. आणि स्वयंपाकाची ना माझी खूप जास्त धांदल उडाली होती, कारण की खूप जास्त उशीर झाला होता. आणि मग म्हटलं चला थोडेफार आहे ना कडधान्यसुद्धा भिजत घालावे. पहिले तर आहे ना भाजीची तयारी घेतली करून, कारण की आहे ना खूप साऱ्या भाज्या असल्या तरी पण मला एकच प्रॉब्लेम असतो की भाजी कोणती करू. आणि कोणती आपल्या मनाने केली तर लगेच नवरे लोक बोलतात की हीच भाजी होती का करायला. सो त्यामुळे त्यानंतर मग अख्खा मसूर किंवा मटकी किंवा राजमा वगैरे भिजत घातलं, म्हणजे ना इमर्जन्सीला पूर्ण भाज्याच नाही संपत. म्हणजे मी ज्या भाज्या आणते ना त्या आठवड्याभराच्या आणते तर त्या जातात. कडधान्य आणि भाज्या असं मिक्स करून जर केल्या ना आठवड्याभरात तर मला भरपूर दिवस भाज्या जातात. त्यामुळे मला जास्त काही मंडईत जायची गरज नसते. त्यानंतर आहे ना जेवण वगैरे झालं आणि किचन ओटा मस्त असा क्लीन केला. आणि त्यानंतर खूप वेळ घरात बसलो आणि दोघांना पण बोर झालं. म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून यावं. आणि मग काय गेलो होतं बाहेर आणि आम्हाला दिसला फालुदावाला. मग मी कुठं शांत बसतीये, मग ह्यांना थोडासा मस्का मारला. आणि मग ते म्हणत होते की तुझी तब्येत आधीच ठीक नाही आहे. एवढ्या उन्हाळ्यामुळे ना थंड खाऊन आहे ना माझ्या घशात थोडीशी इन्फेक्शन झाल्यासारखं झाले. सो त्यामुळे ते नको म्हणत होते, पण शेवटी मी घेतला. चला मग व्हिडिओ माझा इथंच संपवते. कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा सबस्क्राईब करा. बाय बाय.